भाजप पक्षप्रवेशाच्या निश्चितीनंतर एकनाथ खडसे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले। गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून घरवापसी करणार अशा चर्चा होत्या, पण ठोस काही सांगायला ते स्वतःही तयार नव्हते आणि भाजपकडूनही काही स्पष्टता येत नव्हती। आज मात्र अखेर खडसेंच्या भाजप प्रवेशाबद्दल निश्चिती झाल्याचं समोर आलेलं आहे। अद्याप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला नसला तरीही येत्या काही दिवसातच कदाचित गुढीपाडव्याला सुद्धा खडसे घरवापसी करणार असं कळतंय। दरम्यान एकनाथ खडसे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय। खडसे काय बोलणार याकडे सगळ्यांचं नक्कीच लक्ष आहे। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। आमचे जळगावचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांना अधिक विचारूया। इम्तियाज, चर्चा तर होत्या, न्यूज 18 लोकमत वारंवार असं म्हणत होतं की भाजप प्रवेश एकनाथ खडसे करतील, मात्र ते स्वतः किंवा भाजपतले कुणीही स्पष्ट सांगत नव्हते। आता मुहूर्त निश्चित झालाय काय आणि पुढचं नेमकं काय नियोजन आहे खडसेंबाबतचं? नुकताच राष्ट्रवादीचे देशनेता एकनाथराव खडसे हे गेले काही दिवसापासून भाजपचे वाटेवर होते। ते आज दिल्लीमध्ये भाजपचे नेते यांना भेटून आलेले आहेत, जे.पी. नड्डा यांना। आज ते नुकताच मुक्ताईनगर यांचे राहत्या घरी इथे आलेले आहेत। त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की येत्या 15 दिवसामध्ये मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जे गेले अनेक दिवसापासून जे चर्चा सुरू होती ते आज एकनाथराव खडसे यांनी ते आपल्या सांगून दिलेले आहे की मी 15 दिवसामध्ये ते पक्ष प्रवेश करणार आहे असं एकनाथराव खडसे यांनी माध्यमांसमोर बोलले। नक्की धन्यवाद इम्तियाज, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। आता मुक्ताईनगरमध्ये आल्यानंतर ते काय बोलतात आपल्या समर्थकांशी, आपल्या कार्यकर्त्यांशी, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या लोकसभेची धामधूम आपण सगळे बघतोय, त्यामुळे राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या हालचाली बघायला मिळतात। अनेक पक्षांमध्ये राजीनामे आणि पक्षप्रवेश होत आहेत। असं असतानाच राज्यातील एक बडा नेता पुन्हा घरवापसी करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एकनाथ खडसे पुन्हा भाजपत प्रवेश करणार आहेत असं समजतंय। केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत एकनाथ खडसे स्वगृही परतणार आहेत। महाराष्ट्राच्या प्रचार रॅलीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे अशी माहिती समोर येते। खडसेंच्या भाजपमधील घरवापसी संदर्भात राजकीय प्रतिक्रिया काय आल्या बघूयात। भारतीय जनता पार्टी सोय अशी आहे की त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो। एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते, मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, तिथे गेले की विषय संपायचे। आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं ना हे पूर्ण करणार। त्यामुळे प्रश्न तर निर्माण होत असतात, ते देवेंद्रजी सोडवतील। केंद्रीय समिती जी आमची आहे, जी पक्षप्रवेशाचा विचार करतं, राज्याची समिती आहे जी पक्षप्रवेशाबद्दल विचार करतं, काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल। एकनाथ खडसेंनी बोलून दाखवले, काल त्यांनी माध्यमाशी बोलताना मी जाणार आहे, घरवापसी म्हणावी लागेल का, तुम्ही सामावून घेणार का? एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे
आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणाला ना म्हणत नाही. खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. मधील काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात. पुढच्या बातमीकडे आपण बोलूया. एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वाभिमानी नेते असून भाजपमध्ये त्यांचा छळ झाला होता असा टोला लगावलाय. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्याला उत्तर दिलंय. मी सांगितलं की तुमच्याच माध्यमातून मी त्यांच्यावर भाजपने जो छळ केलेला होता, त्यांना जो त्रास दिलेला होता, ते त्यांनी वक्तव्य अनेकदा माध्यमाला सांगितलेलं आहे. आणि भाजपने त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं, त्यांच्या जाव्याला जेलमध्ये टाकलं, त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात आहेत. हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही, असं माझं मत आहे. माझं कोणाशी बोलणं नाही जात. कोणाचा विरोध नाही, देवेंद्रजीचा विरोध नाही. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही. उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे. खडसेजी आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात. व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचे वाईट नाही आहे. महायुतीचे रामटेकमधील उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल झाले. आज एकनाथ शिंदे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये प्रचार सभा घेणार आहेत. दरम्यान विदर्भात महायुतीकरता चांगलं वातावरण असून विदर्भातील सगळ्या जागा महायुती जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं शिंदे म्हणाले. प्रचार सभेला सुरुवात करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसलाही सणसणीत टोला लगावला. विदर्भात महायुतीचं अतिशय चांगलं वातावरण आहे. मी रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो. गडकरी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतोय आणि विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत येणार आहे सर? सेकंड टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आता 2-3 दिवसामध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल. फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय. नेत्यासकट, मुख्यमंत्र्यासकट, उपमुख्यमंत्र्यासकट, सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत, ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं. आणि आज जे काय त्यांचं 3 महाविकास आघाडी 3 तिघाडाने काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2 प्रादेशिक पक्ष त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही. अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे, ती नॅशनल पार्टीची काँग्रेस आहे, त्यांनी विचार करावा.
महायुतीची 11 एप्रिलला पुण्याच्या सासवडमध्ये जाहीर सभा होणार आहे। सासवडमधील पालखी मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे। सभेच्या नियोजनाकरता विजय शिवतारेंच्या संपर्क कार्यालयात शिवतारेंची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। या सभेनंतर विजय शिवतारे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत। या बैठकीच्या माध्यमातून बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। दौंडमध्ये शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकलाय। नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची त्यांनी भेट घेतली आणि प्रेमसुख कटारिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। प्रेमसुख कटारिया भाजप आमदार राहुल कुल यांचे निकटवर्ती आहेत। शरद पवार, प्रेमसुख कटारिया आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दारात चर्चाही झाली। आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याशी सविस्तर बोलूया। सुमित, या भेटीकडे कसं बघावं लागेल? बंद दारात चर्चा झाली, निकटवर्तीय राहुल कुल यांचे आहेत कटारिया, पण शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आणि संवाद सुद्धा साधला। प्रेमसुख कटारिया हे दौंड नगरपालिकेचे गेले अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत। तिथे स्वतःचं पॅनेल वगैरे पॅनेल टाकत असतात आणि अनेक वर्षापासून त्यांच्याकडे दौंड नगरपालिकेची सत्ता आहे। त्यामुळे या भेटीकडे अतिशय महत्त्व आहे, कारण सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी भेट घेतल्याने नेमकी त्यांची राजकीय आता भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून राहुल कुल यांना अनेक वेळा प्रेमसुख कटारिया यांनी मदत केली आहे। त्यामुळे आता अचानक समीकरण बदलल्यानंतर शरद पवारांनी थेट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतल्याने एक वेगळं राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण प्रेमसुख कटारिया यांना मानणारा वर्ग दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तोच सुप्रिया सुळेंनी ओळखून या ही भेट झालेली आहे। नेमकी बंद दारात नेमकी चर्चा काय झाली आणि नेमकी येणाऱ्या काळात कटारियांचं मन वळवण्यात पवार यशस्वी होतील का? त्यांची सुरुवातीला यापूर्वी देखील त्यांनी भेट घेतली होती गेल्या पंचवार्षिक मध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर। आता देखील आता कटारियांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता बंद दारात नेमके चर्चा काय झाली आणि त्यानंतरच आता या सगळ्याकडे नक्की म्हणजे येत्या काळात काय घडामोडी घडतात यावरून स्पष्ट होईल की या भेटीने काय साध्य झालं। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुमित। वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीतल्या जागा वाटपावर चर्चा करण्यात आली। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि पालघर या जागांकरता आमचा आग्रह आहे। नाशिकमध्ये गोडसे यांनी फॉर्म भरल्यास विजय निश्चित आहे, मग ती जागा आम्ही का सोडावी असा सवाल संजय शिरसाटांनी केला। महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक एक सीट ज्याला आपण महत्वाची म्हणतो, मग नाशिक का नाही? आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेने फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? त्याच पद्धतीने अनेक जागा, संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे, शिवसेनेचा उगम त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून ती जागा सोडता येणार नाही। पालघर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, या सगळ्या जागा संदर्भात आम्ही आग्रही आहोत। शिंदे साहेबांच्या कानावर आज आम्ही काल सर्वच नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी टाकलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की या संदर्भात मी माझ्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल। म्हणून आता आम्हाला अपेक्षा उद्या कदाचित त्याच्यावर निर्णय होईल आणि कोणत्या जागा सुटल्या याचा तिढा सुद्धा सुटलेला दिसेल। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेच अद्याप कायम आहे। सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तूतू मैमे पाहायला मिळते। संजय राऊतांनी नोटंकी थांबवावी, मर्यादा पाळावी, लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करू नये असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला हाणला। 2 दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू असंही नाना पटोले म्हणाले। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांवर शनिवारी संजय राऊतांनी टीका केलेली होती काँग्रेसवर, त्यावर पटोलेंनी खरमरीत भाषेत आज उत्तर दिलं।
काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्या. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू. हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे. 1-2 दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू, कारण की काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, जागा कोणाची, जागा महाविकास आघाडी, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले, चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडी. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल. महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होतील असं वक्तव्य भिवंडीचे पक्षप्रभारी वरिष्ठ काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी स्पष्ट केलं. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्याइतपत नेते मोठे नाहीत. महाराष्ट्रासह देशातही मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं. निर्णय घेण्याइतके ते मोठे नाहीत कोणीही, आम्ही सगळे. फ्रेंडली फाईट ही महायुतीत, महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द आहे. तेव्हा मला माहित नाही कोण काय बोलतंय ते. सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट. मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात. हे कोणाला परवडणार आहे का? नाही. मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग. जे अगर सांगलीमध्ये काँग्रेसनी आमची कोंडी केली तर आम्ही राज्यभरामध्ये काँग्रेसची कोंडी करू. हाय हिम्मत कोंडी करण्याची राज्यभरामध्ये दाखवा. मग तो बाणा दाखवा. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे, दाखवा. सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. म्हणून उगाच सुख्या धमक्या देण्यापेक्षा आपली लायकी ओळखा, एवढा संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीतल्या या पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. दरम्यान जागा वाटपाबाबत अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणी करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळेंनी एकमताने टप्प्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात येतील असं ठणकावलेलं आहे. राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. साधारणतः किती दिवस लागतील सगळा तिढा सुटायला? जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख त्या फेज नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल. महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचं चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झाला आहे. आज अर्धा तास केव्हा आम्ही जेव्हा बसू आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे. एक बैठक होईल आणि अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे. लवकरच ते आपल्याला दिसेल. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होणार आहे. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधत बारामतीकरांना मोदींच्या पाठीशी जायचं की राहुल गांधींच्या हे कळलंय असा खोचक टोला लगावलाय. तर दुसरीकडे मी झटपट काम करणारा माणूस असून बारामतीकरांचा माझ्या कामामुळे माझ्यावर विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलंय.
मध्ये बारामतीच्या परिसरातल्या लोकांना समोर उमेदवार कोण आहे त्याचा खात्री नव्हती किंवा त्याच्याबद्दल काही त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना होत्या. परंतु महायुतीनं ज्यावेळेस उमेदवार जाहीर केला आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की बाबा आता मोदी साहेबांच्या पाठीमागं जायचं का राहुल गांधींच्या पाठीमागं जायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर आल्यानंतर देशाचा गेल्या 10 वर्षाचा कारभार लक्षामध्ये घेता बहुतांशोनी मोदी साहेबांच्या पाठीशी गेलं पाहिजे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भूमिका आलेली दिसती. नंबर 1, कामाचा माणूस आहे मी, विकास करणारा, झटपट निर्णय घेणारा, प्रशासनाला अतिशय योग्य पद्धतीनं बरोबर घेऊन काम करणारा असा माझा कामाचा लौकिक आहे. आणि त्याच्यामुळं ह्या जनतेने अपार प्रेम, म्हणजे ह्या तर शहरांनी मला 91 साली माझी पाठी कोरी असताना खासदार केलेलं हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि तेव्हापासून आम्ही विकासाचाच ध्यास घेऊन पुढे जात राहिलो. कोरेगावच्या भाजपच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा निवडणुकीपुरता असतो, तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचं काम काँग्रेस करतं, अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली. काँग्रेसच्या घोषणा काय की गरिबी हटावची घोषणा केली, पण मात्र त्या निवडणुकीच्या काळापर्यंतच फार बेंबीच्या देटापासून अत्यंत तळमळीने त्या दिल्या जायच्या, पण अत्यंत तळमळीने तळागाळातल्या लोकांबद्दल बोललं जायचं. पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याच तळागाळातल्या लोकांना त्याच परिस्थितीत राहावं लागलं. एक महत्त्वाची बातमी आहे. एकनाथ खडसे स्वतः त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि आत्ता या घडीला ते स्वतः न्यूज 18 लोकमत सोबत आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तर बोलूया. एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. हा बोल धन्यवाद सर. सगळ्यात आधी अभिनंदन, आपला निर्णय झाला आणि आपण स्वतः असतो जाहीर केलात की आपण भाजपमध्ये प्रवेश करताय. या मागची तुमची तयारी, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पुन्हा विचार केलात की आपण भाजपमध्ये जाऊ, हे सांगू शकाल का, आमच्याशी शेअर कराल का? मी भाजपमध्ये प्रवेश करत नाही तर भाजपमध्ये घर वापसी करतोय. भारतीय जनता पार्टी मध्ये मी 40-45 वर्षापासून 42 वर्षापासून काम करतो आहे आणि भाजपविषयी एक विशेष प्रकारचा लगाव हा माझ्या मनामध्ये आहे. काही कारणासाठी मी भाजपमधून बाहेर पडलो. आता मी ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. हो सर, तुमचं बरोबर आहे. घर वापसी हाच शब्द बरोबर आहे, कारण गेली कित्येक वर्ष तुम्ही काढलेली आहेत तिथे आणि जळगाव आणि आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये भाजप उभी करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. पण तुम्ही जसा उच्चार केलात की मधल्या काळात काही कारणं होती, ती कारणं आता दूर झाली असं समजायचं? बघा, घर बांधलं भाजपचं, त्याच्यामध्ये माझं काही प्रकारचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यामुळे या घरामध्ये मी काही वर्ष राहिलो. 40-42 वर्ष या घराच्या आसपासच मी राहिलो किंवा घरामध्ये राहिलो. आत्ता काही कारणासाठी, म्हणजे माझी काही नाराजी होती, त्या नाराजी स्थानिक नेत्यांविषयीची काही नाराजी होती, त्या नाराजीमध्ये मी काही काळासाठी बाहेर पडलो. आता माझी नाराजीची तीव्रता कमी झालेली आहे आणि त्यामुळे मी परत माझ्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर मोठं मन लागतं असं म्हणायला सुद्धा की माझ्या नाराजी आहे पण त्याची तीव्रता कमी झालेली आहे. या सगळ्यामध्ये, म्हणजे या नाराजीची तीव्रता कमी करण्यामध्ये केंद्रीय काही नेतृत्व, काही नेत्यांचा हात आहे असं म्हणायचं? लागले अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 2-3 वर्ष झाले मी भारतीय जनता पक्षाच्या बाहेर आहे.
या कालखंडामध्ये याने पूर्वीपासून म्हणजे केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये चांगले संबंध, नेतृत्वाचे चांगले संबंध राहिलेले आहे. अनेक वेळा आमच्या भेटीगाठी व्हायच्या, त्यावेळेस ते मला आग्रह धरायचे की तुम्ही भाजपमध्ये परत या, आणि ह्या आग्रहाला मी हसून त्यांना सांगायचो किंवा प्रतिसाद देत नव्हतो, परंतु चर्चेमध्ये येत होतो. अशा कालखंडामध्ये आजच हा निर्णय झाला, त्यावेळेस काही चर्चा झाली असं नाही, तर यापूर्वीसुद्धा केंद्रीय नेतृत्वाबरोबर अशा चर्चा हसत खेळत झालेल्या आहे. काही गमतीनं झाल्या असतील, काही सिरियसली झाल्या असतील, आणि या चर्चेच्या माध्यमातून आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. खडसे साहेब, हा राजकीय निर्णय नक्कीच असेल, पुढची राजकीय वाटचाल बघून हा निर्णय घेतला असेल घरवापसीचा, हे तर ठीक आहे, पण भावनिक प्रक्रिया सुद्धा झाली असणार. राष्ट्रवादीत जायचं आणि पुन्हा एकदा भाजपत येण्यासाठी स्वतःहून बोलायचं किंवा ती मानसिकता आपली करायची, तर या प्रक्रियेविषयी सांगाल का की कसा विचार यायचा मनात, किंवा काय झालं नेमकं की पुन्हा आपण घरवापसीचा विचार केलात आणि ती नाराजी थोड्या प्रमाणात का होईना बाजूला ठेवलीत? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शरद पवार साहेबांनी मला मदत केली, मी त्यांचा ऋणी आहे. याबाबत जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मी माननीय जयंत पाटील साहेबांच्या कानावरही घातलेली आहे. त्यांची सहमती मिळवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता काही गोष्टी अशा आहेत की सर्वांसमोर मांडण्यासाठी सांगितलं, त्याबाबतची माझी नाराजी. खडसे साहेब, आवाज येतोय आपल्याला? कारण आपला सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. येतो ना, खडसे साहेब, आता घरवापसी करताना अमित शहा असतील, JP नड्डा साहेब असतील, यांनी काही आश्वासन दिलंय किंवा आपल्याकडनं आपण काही सुचवलंय की आपल्याला घरवापसी करताना काय अपेक्षा आहेत? मी कोणत्याही अटी शक्ती विना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. एक अशी बातमी येत होती, एक असा सूर उमटत होता की आपल्याला आपला म्हणजे आपण घरवापसी केल्यानंतर राज्यपाल पदासाठी आपल्याला आपला विचार होईल, तर अशी काही चर्चा झाली आपली कुठल्या नेतृत्वाशी भाजपतल्या? कुठलीही चर्चा याबाबत पदाची झालेली नाही किंवा कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये अट आणि शर्त याबाबतचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही किंवा मी मागितलेलाही नाही. सर, जेव्हा भाजपत आपण होतात, आपण म्हणाला 40 वर्ष आपण काम केलंय, वाढवली आहे भाजप, आपण कष्टाची पराकाष्ठा केलेली आहे भाजप रुजवण्याकरता. आता जेव्हा घरवापसी करताय तेव्हा काम करत राहायला मिळालं पाहिजे, ही नक्कीच भावना असणार, तर तिथे काही अडचण येईल त्याच स्थानिक नेत्यांकडून असं वाटतं? मला नाही वाटत काही अडचण येईल, कारण सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका माझी नेहमीच राहिलेली आहे. कुणाची नाराजी असेल तर तो दूर करण्याचा मी प्रयत्न करेल, आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका जी पूर्वी होती ती पुढच्या कालखंडामध्ये चालू ठेवेल. क्षमा करा, छोट्या तोंडी मोठा घास घेऊन प्रश्न विचारते. देवेंद्र फडणवीसांबाबत विशेष नाराजी होती, तर ती नाराजी तुमच्या दोघांमधली दूर झाली आहे असं आज स्पष्ट करता का प्रेक्षकांसमोर? माननीय देवेंद्र फडणवीसांविषयी माझी काही वैचारिक नाराजगी होती, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येणार नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये 2-3 वर्ष आम्ही बाहेर राहिल्यानंतर अशा स्वरूपाची नाराजीची जी तीव्रता आहे ती कमी झाली. अगदी दिल्लीला जायच्या आधी मी त्यांना दूरध्वनीवरून फोन करून मला दिल्लीवरचं बोलवणं आलेलं आहे, मी दिल्लीला जातो आहे, अशाही स्वरूपाचं मी त्यांना सांगितलं. मी स्वतःहूनच त्यांच्याशी बोलतोय, आणि त्यांची नाराजगी असेल तर मी त्यांना भेटून ती नाराजी आणखी दूर करण्याचा प्रयत्नही करणार आहे. अगदी. पण त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आली? कारण म्हणजे हे विचारण्याचं कारण असं की बावनकुळे आज बोलताना म्हणाले की उलट फडणवीसांना आनंदच होईल एकनाथ खडसे पुन्हा जर प्रवेश करत असतील भाजप, म्हणजे घरवापसी करत असतील तर. हे बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक सहकारी जुळले, या साऱ्या सहकाऱ्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. आणि मग समर्थकांची म्हणजे त्यांच्याशीही तुम्ही बोलला असाल, समर्थक असतील तुमचे आजूबाजूचे जवळचे जे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते ते असतील,
त्यांच्याशी जेव्हा ही भावना तुम्ही शेअर केलीत की घरवापसी करायचा असा विचार आहे, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? माझ्या काही जवळच्या कार्यकर्त्यांची, काही संघटनांची, काही भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांची, काही राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करूनच मी या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे. एक मोठं नेतृत्व पुन्हा एकदा परत येत आहे भाजपमध्ये आणि पुन्हा एकदा जळगाव आजूबाजूचा सगळा भाग ताकदवान करण्यासाठी आपण नुसतं येणं हे कारणीभूत ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत खडसे साहेब. याच्याकडे म्हणजे या सगळ्या आपल्यावर जे प्रेम करणार आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं बघता? साधारणतः 1989 पासून तर आज तागायत या जिल्ह्यातले 2 खासदार एक अपवाद वगळता निवडून आलेले आहे. म्हणजे कंटिन्युअसली निवडून येणारे 2 खासदार असे या जिल्ह्याची आजपर्यंतची ख्याती. या जिल्ह्यामध्ये 89 पासून अनेक वर्ष कुसर कुणाचंही नेतृत्व नव्हतं एक्सेप्ट एकनाथ खडसे. आम्ही हे सर्व केले. माझ्या सहकार्याने मदत केली. प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे, आठवले भाऊसाहेब पुणकर, नितीनजी गडकरी अशा अनेक सहकाऱ्यांचा समावेश. हा पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि हा पक्ष या भागामध्ये विस्तारला. आणि एवढी एकच जागा नाही तर धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या 4ही जागा आणि नाशिक नगरकडच्या 2 जागा, ह्या 6 जागा ह्या सातत्याने या भागामध्ये निवडून आल्या. आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मेहनत आहे, पक्षाचेही त्या परिश्रम आहेत आणि आजपर्यंत निवडून येतील. खडसे साहेब, तुमच्या लेकीविषयी काय सांगाल? त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आणि काम करणार आणि प्रचार करणार का तो तुमच्या पाठोपाठ त्या भाजपमध्ये येतील? तुम्ही त्यांना काही त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना काही बोललायत का याविषयी? स्वतंत्र विचार आहे आणि त्यांनी त्यांच्या विचारानुसार निर्णय घ्यायचा आहे. ती काही अज्ञान नाही, ती सज्ञान आहे. ती लॉची पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ॲडव्होकेट आहे आणि अशा ठिकाणी त्यांनी ठरवायचं भाजपमध्ये परत यायचं आहे. हा त्यांचा निर्णय आहे तो त्यांनी केला. त्याला मी काही विरोधही करणार नाही आणि त्याला जबरदस्त करणार नाही. त्यांच्याकडे या. नक्कीच. आपण सुनेबाबतही तीच भूमिका ठेवली होती आणि लेकीबाबतही तीच भूमिका ठेवताय. अख्खा महाराष्ट्र हे बघतोय. शरद पवारांना जेव्हा आपण ही भावना सांगितली की आपल्याला घरवापसी करायची आहे, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? माझं माननीय शरद पवार साहेबांशी बोलणं झालेलं नाही. मी माननीय जयंत पाटील साहेबांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. आता जेव्हा एक शेवटचाच प्रश्न विचारते खडसे साहेब, आता जेव्हा भाजपमध्ये आपण घरवापसी करताय तेव्हा म्हणजे आपण लोकसभेच्या वेळेला तर असं बोलला होतात की तब्येतीमुळे काही मोठी जबाबदारी मी घेणार नाही किंवा निवडणुकीला सामोरं जाणार नाही. आता जेव्हा परत येत आहे तेव्हा जर पक्षानं भाजपनं काही मोठी जबाबदारी दिली तर ती आपण स्वीकारणार आहात का? नाही, पण अशा स्वरूपाच्या जबाबदारी माझी अपेक्षा पण नाही आहे. चल बर, नक्की. खडसे साहेब, खूप खूप आभार. आपण मनापासून सविस्तरपणे आणि मोकळेपणानं उत्तरं दिलीत. न्यूज 18 लोकमतशी इतका चांगला संवाद साधलात त्याबद्दल आपल्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.